मार्क, काय वाटेल ते झालं तरी हा माणूस शुद्धीवर आला पाहिजे. कुठूनही डॉक्टर बोलवा, कितीही एक्सपेन्सिव्ह डॉक्टर बोलवा, पण हा माणूस उठला पाहिजे. गॉट इट? येस मॅम. ए बाबा, मग उठव त्याला. कारण मला विचारायचं आहे त्याला, 8 वर्षापूर्वी काय माती खाल्ली आहेस, कोणाला जिवंत सोडलं आहे विचारायचं आहे. आणि एकदा त्यांनी सांगितलं ना मला, तू मारून टाक. कोणाची वाट बघू नकोस, कळलं काय? मार्क, लीव. राजकुमार, जरा डोकं शांत ठेवशील? हा, असं इतकं इम्पेशंट होऊन काय होणार आहे? हे बघ, याचं शुद्धीवर येणं जितकं तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना, तितकं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण हा दुसऱ्याच्या हाती लागला आणि शुद्धीवर आला तर तुझं नाव घेऊ शकतो, आणि तू कुणाच्या हाती लागलास तर माझं नाव घेऊ शकतोस. शेवटी माझ्या सांगण्यावरूनच तू याला सावलीच्या मागे पाठवलंस ना, त्यामुळे माझ्यासाठी हा उठणं गरजेचं आहे, पण योग्य वेळी. मगातपासून कट करतोय, कळत नाही का तुला? काय एवढं अर्जंट? कधी? असं कसं? आणि तू काय तिकडे चहा पीत बसलेला? हा, तुला कशाला ठेवलाय तिकडे? मी आलो आत्ता, तिकडून हलायचं नाही. मी येतोय तोपर्यंत. हा, येतो मी, नंतर तुम्ही. राजकुमार, काय झालंय? एवढा पॅनिक का झालायस? काय नाही, एक होता माणूस माझ्या तावडीत, तो निसटलाय. तो कोण? सांगीन आणि तुम्हाला कोण माणूस आहे, काय आहे, सिक्रेट आहे ना, माझ्याकडे राहू द्या आत्ता पुरतो. कळलं का? राजकुमार, मला क्लिअरली सांग, कोण तुझ्या तावडीतनं सुटलंय? आता काय प्रॉब्लेम झालाय? पण ह्याला शुद्धीवर आणा, काही करू. आणि जाणून घ्या 8 वर्षापूर्वी काय केलंय मी. मला कळलं. राजकुमार, तू खरं बोलतोयस ना? तुम्हाला क्रॉस जाऊन मला काय वेळ लागलाय? राजकुमार, तू माझ्या अगेन्स्ट काही गेम करत नाहीयेस ना? त्याला जाग करा, जाग करा. हा, आलो.